मस्त अशी आपली लापशी तयार झाली आहे। आता ही थंड झाल्या अजून चांगली लागणार। तर आता ही नैवेद्यासाठी घेते थोडीशी। तर पहा सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे। आता काल होता गुरुवार आणि आज आहे शुक्रवार। आज पण पौर्णिमा चालू होते पण दुपारी चालू होणार आहे, परंतु आज आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण करायचे। त्याच्यामुळे चला आता ही कालची सगळं काही मी रांगोळी वगैरे उंबराले पण केलेलं सगळं काही स्वच्छ असं पुसून घेणार आहे आणि धुवून काढणार आहे। तर काय होतं आता रांगोळी आपण तिथं खाली काढली ना सगळं पांढरं जास्त होऊन जातं, कलरचं लागतं। त्याच्यामुळे मी काय केलं आधी सगळी रांगोळी काढून घेतली आणि उंबरा पण ह्या छोटासा झाडूही माझ्याकडे देवघरातला त्याने सगळं उंबऱ्याचं लेपन पण काढून घेतलं, म्हणजे दुसरं कापडाने आपण पुसायला गेलं तर जास्त खराब पण होत नाही। ते सगळी रांगोळी वगैरे काढून घेतली, झाडून घेतलं आणि त्यानंतर म्हणलं आता हे सगळं धुवून काढावं। बाहेरचं सगळं आवरून घेतलं। त्यानंतर आता मला इथलं कालची पूजा मांडलेली ती सगळी उचलायची होती, उत्तर पूजा करायची होती। बाकीचं घरातलं माझं काम सगळं काही आवरलेलं होतं, कारण आता मला देवपूजा करायची होती। आज शुक्रवार पण होता, उत्तर पूजा पण करायची होती। त्यामुळे डबा वगैरे सगळं करून घेतलं तयार, त्यांना वाटं लावलं मिस्टरांना आणि त्यानंतर मग आले इकडं देवपूजा करण्यासाठी। घरातली फरशी वगैरे पण पुसायची होती, पण म्हणलं आता उत्तर पूजा आणि देवपूजा करून घेऊया आणि त्यानंतर मग आपली फरशी वगैरे पुसून घेता येईल। उत्तर पूजा करून घेतली आणि देवपूजा पण मी करून घेतली। हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे शुक्रवार आणि आजपासूनच पौर्णिमेला सुरुवात झाली आहे। आज दुपारी चालू झाली आणि उद्या दुपारी पौर्णिमा संपणार आहे। तर आज आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे, कारण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळातच केली जाते। त्याच्यामुळे आज संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे। मग तुम्ही बाकीच्या सेवा तुमचं कुंकुमार्चन वगैरे अभिषेक वगैरे देवांचं तो उद्या करू शकता, परंतु आज आपल्याला सत्यनारायण पूजा ही करायची आहे। पण आता उद्या रक्षाबंधन आल्यामुळे आपल्याला भरपूर काही कामं पण असणार आहे, तर त्यात आज मोठं काम आपलं म्हणजे सत्यनारायण पूजा होऊन जाते। मग उद्याच्या आपल्या सेवा थोड्याफार राहिलेल्या असतील त्या आपण करू शकतो। कुंकुमार्चन वगैरे उद्या मोठी पौर्णिमा श्रावण महिन्यातील, त्याच्यामुळे आपल्याला कुंकुमार्चन वगैरे केलंच पाहिजे। तर आजची आपली ही पूजा झाली की उद्या आपल्याला सोपं होऊन जाईल। पूजा मांडून ठेवली आहे, अजून काही प्रदोष काल झालेला नाही, परंतु थोडी लवकरच मांडून घेतली आहे, कारण कसं उशीर झाला की मग आपल्याला स्वयंपाक वगैरे पण करायचा असतो। एकदा पूजा मांडून ठेवली म्हणजे आल्यानंतर आपली पूजा केली की आपलं काम होऊन जातं। पूजेची मांडणी कशी असते ही मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात थोडीशी दाखवते। तसं पण सत्यनारायण महापूजेचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो डिटेलमध्ये आहे, परंतु आता थोडंसं मी केलंय तर तेही तुम्हाला थोडंसं सांगणार। पाहता येते सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतलाय। कोणतीही पूजा मांडणी करत असताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावून घेतल्यानंतर आपण कलश घ्यायचा आहे। आपल्याला कलशामध्ये आपण जे प्रत्येक कलशात टाकतो तेच टाकायचं आहे। सुपारी, एक पैसा, थोडंसं हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ आणि एक फूल, हे सगळं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सत्यनारायण महाराजांचा फोटो पाहिजे, तो फोटो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी 3 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत। ह्या तुम्ही पाहू शकता, 3 सुपाऱ्या आपल्याला अशा पद्धतीने मांडून घ्यायच्यात। त्यानंतर आपल्याला सुपाऱ्यांना प्रसादासाठी साखर ठेवायची आहे। आता हे दिवे मी 2 ठेवलेले आहेत, एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा आपल्याला इथं लावायचा आहे। ते कधी तर आपण पूजा वाचत असताना आपल्याला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। मी फुलं वगैरे काही वाहिले नाही सध्या, कारण कसं म्हटलं की आपण तुम्हाला सांगायचं आहे, त्यासाठी मी फुलं अजून सजून नाही घेतलेलं। तर मी आता तसंच तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला थोडंसं समजेल। आणि त्यानंतर कलशावरती आपल्याला नारळ न ठेवता आपल्याला थोडेसे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला बाळकृष्ण महाराजांचा फोटो आपली मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीची आपल्याला आज पूजा करायची आहे। आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करीत असतो घरच्या घरी। गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे दिंडोरी प्रणित आपण ही सेवा आपली करीत असतो। ती सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी सेवा मानली जाते। आता श्रावण महिन्यात तर काही लोक 11 सत्यनारायण करतात, कुणी 21 सत्यनारायण करतं, कुणी 7 करतं, म्हणजे असं या
आज समजा पौर्णिमा आहे, आजपासून जर आपण संकल्प सोडला 11 सत्यनारायण पूजेचा, तर आपल्याला 11 दिवस हे सत्यनारायण करायचं आहे. परंतु आपल्याला ही पूजा रोज उचलायची नाही आहे. आपल्याला फक्त सुकलेली पानं फुलं काढून घ्यायचे आणि ते फक्त दुसरे व्हायचे आणि त्यानंतर आपल्याला 11 दिवस पोथी वाचायची, सत्यनारायण करायचं आणि एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद आपल्याला सत्यनारायणासाठी करायचा. ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते. ही जर आपण 11 ते 21 दिवसाची सेवा केली तर आपल्या मनातील कोणतीही इच्छा असू ती आपली पूर्ण होणार. परंतु काय होतं, आपण सांसारिक माणसं आहोत. आपल्याला आज श्रावण महिन्यात भरपूर सेवा आहेत आणि भरपूर काम पण असतं, त्यामुळे आपण एवढी मोठी सेवा करू शकत नाहीत. परंतु आजच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला आपण हे सत्यनारायण केलंच पाहिजे आणि महिन्यातून एकदा का होईना पण आपण सत्यनारायण महाराजांची ही पूजा केली पाहिजे. तर मांडणीला काहीच नाही, अतिशय सोपी मांडणी आहे. कलश घेतलाय, कलशामध्ये एक हे ठेवले, प्लेट ठेवली, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घेतले आणि बाळकृष्ण महाराजांचा मी फोटो ठेवून घेतलाय. त्यानंतर इकडे सत्यनारायण महाराजांचा फोटो आहे आणि आपल्याला लागतात ह्या 3 सुपाऱ्या. आता ह्या तीन सुपाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला दर पौर्णिमेला ह्याच सुपाऱ्यांचं पूजन करायचं आहे. आपल्याला सुपाऱ्या बदलायच्या नाही आहेत. आणि नैवेद्यासाठी इथं साखर ठेवली आणि आता वाटीभर शिरा केला की आपली सत्यनारायण महाराजांची पूजेची पूर्णपणे तयारी होऊन जाते. इथे साईडने आपण आंब्याची डाळी किंवा केळीचे पान जरी मांडलं तरी पण चालतं. परंतु आता इथं मला तुम्हाला सांगायचं होतं, त्यामुळे मी बाकीचं काहीच मांडलेलं नाही, फक्त अशी पूजा मांडून घेतली. आता ह्या पूजेसाठी आपल्याला इथे तुळशीची पानं लागणार आहेत, त्यानंतर फुलं लागणार आहेत, हळद कुंकू, अष्टगंध आणि तांदूळ, एवढी गोष्ट लागणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी, कारण आपल्याला हे पाणी फिरवण्यासाठी लागत असतं, त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला लागणार आहे. आणि एवढ्याच वस्तू आपल्याला घ्यायच्यात. आता फक्त एक वाटीभर शिरा राहिला म्हणजे आपली पूर्ण तयारी सत्यनारायणाची झालेली आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सत्यनारायण करू शकतो. तर चला आता मी थोडंसं वाटीभर शिरा बनवते. मला लापशी बनवायची थोडी, त्यामुळे मी आज लापशीच घेणार आहे नैवेद्यासाठी. तर चला थोडीशी लापशी बनवते, ते पण तुमच्याशी शेअर करते आणि त्यानंतर आपण पूजेला बसूया. तर इथं एवढी लापशी घेतली आहे मी, म्हणजे भरडा घेतलाय गव्हाचा, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कधी भाजी करत आपल्या लापशी करत असताना आपल्याला भरडा भाजूनच घ्यायचा. तुम्ही तेलात घ्या, तुपात घ्या. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलात पण हा भरडा भाजू शकता. कारण कसं आहे ना, भरडा भाजून घेतला की लापशीची चव पण वाढते, म्हणून चांगला असा लापशीचा भरडा हा भाजून घ्यायचा. आपला भरडा मस्त असा भाजून झालाय, लाल झाली. आता हा काढून घेऊ. तर आता याच्यात तुम्ही तेल तूप काही पण घालू शकता. मी तेलच घालणार आहे. तूप घातलं तर अतिशय चांगलं, परंतु चला आता मी तेलच घातलंय आणि हे शेंगदाणे थोडेसे आता तळून घेते. त्यानंतर खोबरं पण यातमध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडीशेप. बडीशेप पण आपल्याला याच्यात भाजून घ्यायची आहे. बडीशेप भाजून झाली की हे सगळं परत त्यामध्ये घालून घेऊ आणि चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊ. हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. थंड पाणी आपल्याला घालायचं नाही, गरम पाणीच करायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायचं. आणि आता आपल्याला पाणी किती घालायचं आहे, आपण भरडा घेतो त्याच्यात 3 पट आपल्याला पाणी शिजण्यासाठी घालायचं आहे आणि हा चांगला कमी गॅसवर शिजून द्यायचा. मस्त झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर शिजून द्यायचं. तर पहा आपली लापशी इथं चांगली शिजली आहे. आणि इकडे काय केलंय, मी गुळाचं पाणी तयार करून घेतलंय. म्हणजे काय गुळ टाकला तरी चालतो, पण हा असं थोडंसं हे करून टाकलं ना मग काय होतं, गुळ सगळ्याच्यात मिक्स होतं पटकन आणि लापशी खायला पण चांगली लागते.
त्यामध्ये विलायची पावडर घालून घेते. परत एकदा सगळं मिक्स करून झाकण ठेवायचं आणि परत एकदा थोडा वेळ शिजवून द्यायची आपल्याला ही लापशी. म्हणजे आपली लापशी रेडी झाली. आणि वरतून थोडंसं तूप घालते टेस्ट येण्यासाठी. काय होतं आमच्या साहेबांना तूप जरा जमत नाही ना, त्यामुळे मग मी तूप घालत नाही, जास्त वापरत नाही. त्यांना त्रास होतो तुपाचा. त्याच्यामुळे मी तेलातच लापशी केली, पण वरून थोडंसं घातलंय. असं घडीवर झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आणि आपली लापशी रेडी खाण्यासाठी. मस्त अशी आपली लापशी तयार झाली आहे. आता ही थंड झाली अजून चांगली लागणार. तर आता ही नैवेद्यासाठी घेते थोडीशी. तर आता इथं घेतली मी लापशी. गव्हाचा शिराच म्हणता येईल याला आपण, कारण भरडा हा गव्हाचाच असतो आणि रवा पण हा गव्हाचाच केला जातो. तर मग आता नैवेद्यासाठी मी घेतली लापशी आणि इथं आले आता पूजा करण्यासाठी. आता सत्यनारायण पूजा मला इथं करायची आहे. तुम्ही पाहिलं ही पूजा मी 4 वाजताच मांडून ठेवलेली होती. आता फक्त मला पूजा करायची आणि त्यानंतर मग आरती करून नैवेद्य दाखवायचा. हरिद्राम कुंकुम सौभाग्य